भाऊ जय शिवराय। आज आपण आहोत वसई तालुक्यातील आडणे आणि भिनार ही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आडणे येथील शाळा आहे। शाळेची स्थापना 1936 ला झालेली आहे। जवळजवळ 100च्या वरती पटसंख्या आहे मुलांची। आता येण्याचं काय कारण आहे ते ग्रामस्थांना भेटून तुम्हाला कळणारच आहे, नेमकं काय कारण आहे, शाळा कशी पडलेली आहे, त्याची दुरावस्था कशी आहे ते आता ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार। आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत, त्यांच्या भावना जाणून घेऊया। साहेब, तुमचं नाव काय आणि काय विषय काय बोला। नमस्कार, मी बालाराम मसे, आडणे येथील स्थानिक रहिवासी। तर मी येथे लहानापासून जवळजवळ 1ली ते 7वी येथे शिक्षण झाले, परंतु गेल्या 3 वर्षापासून ही शाळा अत्यंत निकृष्ट दर्जाची होऊन मोडकळीस आलेली आहे। तर त्या शाळेचा वेळोवेळी आम्ही ग्रामसभेमध्ये पाठपुरावा केला, परंतु इथल्या ज्या सरपंच आहेत, ज्या पदावर आम्ही बसवल्या ज्या कार्यासाठी, त्या कोणत्याही कामासाठी त्यांनी हा पाठपुरावा केलेला नाही। आणि या शाळेमुळे या ग्रामीण भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांची अत्यंत वाईट अवस्था इथे झालेली आहे। तर इथे लहान मुले खेळत असताना ती शाळा कोसळलेली आहे। तर आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सरपंच यांना निवेदन दिले, ग्रामसभेमध्ये ठराव घेतले, परंतु सरपंच या कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि आमची अशी मागणी आहे की आता जी शाळेची दुरवस्था झालेली आहे ती तात्काळ रिपेरिंग करून ती सुस्थितीत बनवण्यात यावी। नमस्कार, मोरेश्वर कमलाकर पाटील या गावचा स्थानिक रहिवासी। या शाळेमध्ये जी आता दुरावस्था बघताय, ही शाळा म्हणजे लहानापासून आम्ही या शाळेत शिक्षण झालेलं आहे। त्यावेळेस 1983 मध्ये ही शाळेचं बांधकाम झालेलं होतं। तेव्हा माझे वडील सरपंच कमलाकर रोमन पाटील आणि ह्या बॉडीनं हे पूर्ण अनुदान ही शाळा बांधलेली होती। पण आता सध्याच्या काळामध्ये ही शाळा पूर्ण तुटून पडलेली आहे आणि ह्या शाळेमध्ये इतर जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, हे जर या ठिकाणी जर येऊन जर ही शाळा कोसळली तर त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। जर नुकसान झालं, त्यांना घातपात झाला, तर याची जबाबदारी कोण ग्रामपंचायत घेईल का? हे ग्रामपंचायतनी दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही वारंवार ग्रामसभेमध्ये त्यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा या लोकांचं दुर्लक्ष आहे। म्हणून याच्यासाठी जबाबदार कोण राहणार?